नमस्कार. दिवाळीचा तिसरा पदार्थ म्हणजेच आपण आज खुसखुशीत करंजी करणार आहोत. करंजीसाठी लागणारे साहित्य 2 वाटी सुके खोबरे, 2 वाटी रवा आणि 1 छोटी वाटी खसखस घेतलेली आहे. सर्वात पहिले खोबरे छान खिसून घ्यावे. किसून घेतलेले खोबरे कढईमध्ये तूप टाकून छान मंद आचेवर लालसर भाजून घ्यावे. त्यानंतर रवा आणि खसखस भाजून घ्यावी. करंजीच्या सारणामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून खसखस घातल्यामुळे सारणाला खूप छान स्वाद येतो. एका भांड्यामध्ये भाजलेले खोबरे, रवा, 2 वाटी पिठी साखर आणि स्वादानुसार वेलची पावडर टाकावी. मिश्रण छान एकजीव करून झाल्यावर आपले करंजीचे सारण तयार आहे. आता आपण करंजीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तूप तापवून घेऊया. हे तूप करंजीच्या पिठामध्ये टाकल्यावर करंजी छान खुसखुशीत होते. करंजीच्या पिठासाठी 2 वाटी मैदा आणि 2 चमचे बेसन पीठ एकत्रित करून घ्यावे. गरम केलेले तूप 2 चमचे, चवीनुसार मीठ घालावे. गोळा छान घट्टसर मळून घ्यायचा आहे. मळलेले पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. आता आपण तयार केलेल्या सारणामध्ये थोडेसे पाणी फिरवून घेऊया. त्यामुळे सारण करंजी बाहेर येत नाही. मैद्याच्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यामध्ये करंजीचे सारण भरून करंजीच्या साच्यामध्ये करंज्या तयार करून घेऊया. या साच्यामुळे सर्व करंजी एकसारख्या आणि सुरेख दिसतात. आपल्या करंज्या करून झाल्यावर तेलामध्ये त्या मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता करंजी किती खुसखुशीत झाली आहे. नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.